तर इंडक्शन वापरताना तुम्हाला देखील हे प्रॉब्लेम्स येतात का? आणि मला तर वाटतं शेवटचा प्रॉब्लेम ना प्रत्येक नवीन युजरला येतो. हाय, मी नेहा स्वागत करते तुमचं कृष्णा आणि मॉम ह्या चॅनेलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी इंडक्शन यूज करताना येणारे प्रॉब्लेम्स आणि त्याचे सोल्युशन ह्या दोन्ही गोष्टी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिला प्रॉब्लेम, भाजी किंवा भात पटकन करपतो. तर माझ्या एक्सपिरियन्सनुसार ना गॅसपेक्षा इंडक्शनवरती भाजी किंवा भात करताना ना पाणी थोडंसं जास्त लागतं, नाहीतर तो पदार्थ पटकन करपतो. तर ह्यावरती आता सोल्युशन काय आहे? तर मीडियम पॉवर यूज करायची, हाय पॉवर यूज करायची नाही, किंवा गरजेपेक्षा थोडंसं पाणी जास्त वापरायचं, म्हणजे तो पदार्थ करपत नाही. तर दुसरा प्रॉब्लेम की भांडं डिटेक्ट होत नाही, किंवा कुकर किंवा तवा इंडक्शनवरती चालतो का? तर प्रत्येक भांडं हे इंडक्शनवरती चालत नाहीत. फ्लॅट बेसवाले किंवा इंडक्शन कम्पॅटेबल जी भांडी असतात तीच भांडी इंडक्शनवरती चालतात. कुकर किंवा तवा इंडक्शन कम्पॅटेबल असतील तर नक्कीच इंडक्शनवरती चालतात. तिसरा प्रॉब्लेम, इंडक्शनवरती एरर कोड दाखवतो, जसं की E0, E1. पण प्रत्येक एरर कोड म्हणजे फॉल्ट नसतो. बऱ्याचदा चुकीचं भांडं, ओव्हर हिटिंग किंवा व्होल्टेज इश्यूमुळे सुद्धा हे एरर्स दाखवू शकतात. तर चौथा प्रॉब्लेम की इंडक्शनमध्येच बंद पडतो आणि आपल्याला काय वाटतं बहुतेक इंडक्शनमध्येच प्रॉब्लेम आहे. तर तसं काही नसतं. तर बऱ्याच इंडक्शनमध्ये ना ओव्हरहीट प्रोटेक्शन असतं, त्यामुळे तो थोड्या वेळासाठी बंद होऊ शकतो. तर असं होऊ नये म्हणून काय करायचं? तर इंडक्शनच्या खाली असलेले एअर व्हेंट्स आणि फॅन ह्यामध्ये धूळ साचलेली असते, तर ही धूळ वेळोवेळी साफ करायची, म्हणजे हा प्रॉब्लेम येत नाही. आणि आता शेवटचा कॉमन प्रॉब्लेम, प्रीसेट मेनूज समजत नाहीत. मी सुद्धा प्रीसेट मेनूज यूज करत नाही. तर गॅस सारखंच प्लस मायनस बटनांनी मी ते ऑपरेट करते. ह्यामुळे काय होतं की कुकिंग खूप सोपं होतं आणि नाही जरी आपण प्रीसेट मेनूज यूज केले तरी सुद्धा चालून जातं. तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की यापैकी तुम्ही नेमका कोणता प्रॉब्लेम फेस केलेला आहे. आणि हो, मी कोणते इंडक्शन फ्रेंडली भांडी यूज करते हे जर जाणून घ्यायचे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका.